न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणे जास्त काळ राहू नयेत अशी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आहे। जुन्या प्रकरणांचा या न्यायालयाकडून सातत्याने आढावा देखील घेतला जातोय। 20 आणि 30 वर्ष जुनी प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे प्रयत्न आहेत। त्यासाठी वकिलांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी केले आहे। वणी या ठिकाणी नवीन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन आणि नवीन न्यायालयीन इमारतीच्या कोनशिला समारंभाप्रसंगी न्यायमूर्ती नितीन सांबरे बोलत होते। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी, अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर, तर प्रमुख पाहुणे आमदार संजय देरकर, वणीचे पहिले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पद्माकर जोंधळे, वणी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट वीरेंद्र महाजन होते। सुरुवातीस नवीन इमारत बांधकाम होत असलेल्या परसोडा येथील जागेवर न्यायमूर्तींच्या हस्ते कोनशिला अनावरण आणि भूमिपूजन करण्यात आले, तसेच वृक्षारोपण करण्यात आले। त्यानंतर वणी शहरात नवीन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले। प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी वणी शहराचे साहित्य आणि सांस्कृतिक महत्त्व सांगितले। वणी या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारतीतून प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होईल। पूर्वी येथील नागरिकांना केळापूर या ठिकाणी जावे लागत होते, आता त्यांचा त्रास कमी होईल। नवीन प्रशस्त इमारत लवकरच साकारणार असल्याचे न्यायमूर्ती जोशी यांनी सांगितले। अध्यक्षीय भाषणात न्यायमूर्ती नागेश न्हावकर यांनी भारतीय संविधानाचे उच्च मूल्य परंपरा दिल्या आहेत। सर्वोच्च न्यायालय त्या दिशेने ठामपणे वाटचाल करत आहे। सर्वांसाठी न्याय ही संकल्पना घेऊन विधी सेवा प्राधिकरणाद्वारे वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात। प्रत्येक व्यक्तीपर्यंत जलद गतीने न्याय पोहोचला पाहिजे, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर देखील न्यायालयांमध्ये केला जात असल्याचे सांगितले। वणी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट वीरेंद्र महाजन यांनी प्रास्ताविक केले। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वणी या ठिकाणी न्यायालयाचे स्वप्न साकार होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। आभार दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पत्रकार जोंधळे यांनी मानले। कार्यक्रमाचे संचालन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर रेणुका पतंगे आणि ईशा धांडे यांनी केले। कार्यक्रमास न्यायिक अधिकारी, वकील, सरकारी अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला सांगण्यात आलं की इथे आधी 3 सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन होते, त्यांच्याकरता योग्य वर्कलोड होतं। पण कोर्टाची जी इमारत आहे जी शिकस्त झाली आहे, त्याच्यात 2च कोर्टरूम योग्यरित्या उपलब्ध आहे। आणि हा सगळा भाग लक्षात घेता थोडासा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आज सकाळी, आणि त्याच्यानंतर त्या ज्या इमारतीत जिथे आपण सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनचं उद्घाटन केलं, तिथे मला माननीय आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी श्री संजयजी नेरकर सर यांची भेट झाली। मी त्यांना धन्यवादही दिले की शक्यतोवर लोकप्रतिनिधी कार्यक्रमाला आले तरी दूर राहतात, पण त्यांनी आले, आवर्जून भाग घेतला, मी आभारी आहे त्यांचा। पण ते जेव्हा इथे कार्यक्रमाला आले तेव्हा त्यांनी एक थोडी दुःखद घटना सांगितली की वणीचे काही फॅमिली केदारनाथला गेले होते, आज सकाळी त्यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातात मृत्यू झाला। आपण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी सगळेजण राहू व आपल्याकडून सर्वांकडून आपण त्यांना कुटुंबियांना आपण सांत्वन करू व मृतांना श्रद्धांजली अर्पित करू। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।